मे महिन्याचे शेवटचे दिवस होते, पण उन्हाचा कडाका मात्र अजूनही तसाच होता. पण अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसाने त्या दिवशी अमरावती एसटी डेपोत थैमान घातलं होतं. संध्याकाळचे 7 वाजत आले होते, पण आकाशातून पावसाच्या सरी भराभर कोसळत होत्या. जरी संध्याकाळ झाली असली तरी असं वाटत होतं की रात्र झाली असावी. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे डेपोच्या आत बसलेल्या लोकांच्या अंगावर काटे येत होते. वाऱ्याने डेपोत लावलेली जाहिरातीची बॅनर फाटून वाऱ्यावर उडत होती. फलाटावर उभ्या असलेल्या बसेस पावसात न्हाऊन निघाल्या होत्या. रात्रीची लागलेली लाईट पावसाच्या पाण्यात धुसत दिसत होती. काही म्हातारी माणसं, कॉलेजची मुलं मुली हा पाऊस कधी थांबेल आणि आपली बस कधी लागेल याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण डेपोत 2 तासापासून दर्यापूर डेपोची गाडीच लागली नव्हती. त्यामुळे काही लोक आरडाओरडा करत नोंदी कक्षाजवळ गेले आणि गाडी कधी लागेल ते विचारू लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की काही वेळातच दर्यापूर डेपोसाठी गाडी लागेल. आता 8 वाजत आले होते आणि जोरात कोसळणारा पाऊस आता हळूहळू बंद झाला होता. तेव्हाच डेपोत दिनकर आपली पल्सर घेऊन आला. त्याच्या अंगात एसटी महामंडळाचा तोच खाकी पोशाख होता, पण आता तो जवळपास पाण्याने भिजलाच होता. काय म्हणावं या पावसाला. काही वेळ आणखी आला असता तर अंघोळच झाली असती माझी. त्याने स्वतःशीच बळबळत गाडी उभी केली. हँडल लॉक करत चाबी खिशात टाकली आणि डिकीतून त्याचा दुपट्टा काढला. डोक्यावर साचलेले पाणी पुसत तो डेपोच्या आतमध्ये शिरला. त्याला पाहताच नोंदणी कक्षात बसलेले माधव काका त्याच्याकडे चालत आले. अरे दिनकर, बरा वेळेवर आलास बघ. का हो माधव काका, काय झालं असं? अरे दिनकर, गेली 2 तास झाली अजून दर्यापूर डेपोसाठी गाडी लागली नाही. प्रवासी ओरडत आहेत. अहो मग माझी ड्युटी लावा की मग त्या रस्त्याने. अरे हो, त्याच गाडीवर लावली आहे ड्युटी तुझी, पण एक अडचण आहे. कसली अडचण? अरे दिनकर, त्या गाडीवर कंडक्टर म्हणून तुझ्यासोबत पाठवता येण्यासाठी कोणी नाही. का म्हणजे आज कोणीच नाही का खाली? हो, अरे सगळ्यांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत आणि आज पावसामुळे बऱ्याच गाड्या रस्त्यात अडकल्या आहेत. बरं, मग काय करायचं आता? दिनकर माधव काकाला म्हणाला. एक काम कर, तू गाडी विनावाहक घेऊन जा. रस्त्यात कुठेही थांबू नकोस. मी गाडीत बसलेल्यांच्या तिकिट्या इथेच काढून घेतो. ठीक आहे काका. माधव काकांनी दिनकरला गाडी नंबर दिला आणि दिनकर डेपोत ती गाडी फलाटावर लावण्यासाठी गेला. तोच डेपोत मोठ्याने अनाउन्समेंट झाली. दर्यापूरला जाणारी शेवटची बस विनावाहक फलाट क्रमांक 5 वर लागली आहे. जशी गाडी दिनकरने डेपोत लावली तशी ती भरली, कारण बरेच प्रवासी जाणारे होते. दिनकर त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला. माधव काका पटकन तिकीट मशीन घेऊन आले आणि त्यांनी पटापट सगळ्या प्रवाशांच्या तिकिटा काढून घेतल्या. गाडीचा दरवाजा लावला आणि दिनकरकडे येऊन ते म्हणाले, दिनकर, झाल्यात सगळ्या तिकिटा काढून, आता तू जाऊ शकतोस. दिनकरने गिअर टाकला आणि गाडी पुढे घेतली. तोच त्याच्या कॅबिनमध्ये एक प्रवासी येऊन बसला. प्रवास बराच लांबचा होता. आता रात्रही बरीच झाली होती. गाडी कुठेच थांबत नसल्यामुळे काहीच वेळात ते अमरावती सोडून वलगाव परतवाडा रोडला लागले. या रोडला थोडंफार ट्रॅफिक होतं. उड्डाणपूल पार करत गाडी वलगावजवळ येत होती आणि काहीच वेळात ते परतवाडा मार्ग सोडून दर्यापूर रोडला लागले. हा रस्ता मात्र फारच शांत असायचा आणि आता तर रात्रीचे 9:30 वाजत आले होते. त्यामुळे रोडवर बोटावर मोजण्या इतके वाहने होती. तेवढ्या दिनकरच्या बाजूने बसलेला तो प्रवासी म्हणाला, ड्रायव्हर साहेब, तुम्हाला माहीत आहे का या रस्त्याबद्दल? म्हणजे कशाबद्दल बोलत आहेस तू? दिनकर म्हणाला. अहो, हा रस्ता रात्रीचा इतका सुनसान का असतो माहीत आहे का तुम्हाला? नाही बा, मला तर नाही माहीत. अहो, या रस्त्याने इतके अपघात झाले आहेत की विचारू नका. हो मग अपघात तर झाले आहेतच. ड्रायव्हर साहेब, मी एक विचारतो तुम्हाला, तुम्ही भूताखेतांवर विश्वास ठेवता का? त्यावर दिनकर गालातच हसला आणि म्हणाला, काय वेड्यात काढत आहात मला? गाडी चालवू द्या. अहो, खरंच विचारतोय मी साहेब.
दिनकर पुन्हा हसला आणि म्हणाला, नाही बा, आपला तर असल्या फालतू गोष्टींवर विश्वास नाही. साहेब फालतू नाही, जेव्हा दिसेल तेव्हा समजणार तुम्हाला. बरं ठीक आहे, चला मानतो की मी भूत असतात, पण त्याचा या रस्त्याशी काय संबंध आहे? अहो साहेब, या रस्त्याने इतके अपघात झाले आहेत की त्यांचे आत्मे इथे भटकतात म्हणतात. अरे बाबा, मी किती वेळ या रस्त्याने प्रवास केला आहे, मला तर कधी या रस्त्याने काही दिसलं नाही. दिनकर म्हणाला, बरं साहेब, तुम्ही या रस्त्यावर रात्रीला प्रवास केलाय की दिवसाला? त्यावर दिनकर जरा विचार करत म्हणाला, हो, मी दिवसाच केलाय प्रवास आणि आता पहिल्यांदाच जातोय रात्रीला गाडी घेऊन. बघा साहेब, आता तुम्हाला कसं दिसणार ते? अहो, असे आत्मे फक्त रात्रीला भटकतात. दिनकरला त्याचे बोलणे जरा कंटाळवाणे वाटत होते, म्हणून तो म्हणाला, अहो बस करा आता, मला गाडी चालवू द्या. दिनकरने असे म्हटल्यावर तो प्रवासी गप्प बसला. तशीही पूर्ण एसटी बस शांत झाली होती. गाडीतील सगळे प्रवासी झोपी गेले होते. बराच वेळ झाला होता. तेव्हा दिनकरचे लक्ष त्याच्या बाजूच्या सीटवर गेले. तेव्हा त्याने पाहिलं की तो प्रवासी सुद्धा झोपी गेला आहे. आता पूर्ण गाडीत दिनकर फक्त जागा होता. तो थोडा मनाशीच विचार करत होता की तोच त्याला जाणवलं की त्याच्या साईड मिररमध्ये काही हालचाल होत आहे. जेव्हा त्याने तिकडे पाहिले तेव्हा बसबरोबर कोणीतरी धावत होतं, पण मागे अंधार असल्यामुळे त्याला स्पष्ट दिसत नव्हतं. त्याला वाटलं की एखादा कोणता तरी प्राणी असेल, कारण दोन्ही बाजूने फक्त जंगल होतं. त्यामुळे त्याने तिकडे दुर्लक्ष केले आणि तो गाडी चालवत राहिला. पण आता त्याचं लक्ष पुन्हा त्या साईड मिररकडे जात होतं. काही वेळाने त्याने स्पष्ट पाहिलं, एका स्त्रीसारखी आकृती लाल साडीमध्ये बससोबत धावत होती. तिचे केस मोकळे होते आणि चेहरा मात्र काळोखामुळे अस्पष्ट होता आणि तिची उंची जरा जास्तच मोठी वाटत होती. छ्या, डोळ्यांचा खेळ असावा बहुतेक. दिनकर स्वतःशीच पुटपुटला आणि गाडीचा वेग वाढवला. पण गाडी जशी पुढे जात होती तशी ती आकृती अजून जवळ येत होती आणि शेवटी एका क्षणी ती थेट गाडीच्या समोर आली. या प्रकारामुळे दिनकर घाबरला आणि त्याने पटकन गाडीचे ब्रेक दाबले. गाडीचे टायर घासण्याचा आवाज झाला. गाडी थांबली होती. पाऊस नव्हता, पण थोडीफार रिमझिम अजूनही चालू होती. दिनकर घाबरत गाडीच्या विंडशील्डमधून बाहेर पाहत होता. समोर कोणीच नव्हतं. हे काय, मी आताच तर समोर कुणाला तरी पाहिलं होतं. तो स्वतःशीच विचार करत गाडीच्या खाली उतरू लागला. पण लगेचच त्याच्या मागून एक प्रवासी, तो जो त्याच्याशी भूताखेतांच्या गोष्टी करत होता, तो प्रवासी उठून उभा राहिला आणि म्हणाला, साहेब थांबा, गाडीतून उतरू नका. दिनकरने मागे पाहिलं. तो माणूस आता फार गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होता. का रे, काय झालं? दिनकरनं विचारलं. मी सांगितलं होतं ना साहेब, या रस्त्याने फार काही विचित्र पाहायला मिळेल. या रस्त्यावर एखादी बस थांबवली जाते, पण तुम्ही थांबायला नको होतं. काय बळबळतोयस तू? मी कोणासाठी थांबलो नाही. माझ्यासमोर एक बाई आली होती म्हणून मी गाडी थांबवली. नाही साहेब, ती कोणी बाई नसेल. या रस्त्यावर तुम्हाला असेच भास होत राहतील. कधी बाई दिसेल, कधी म्हातारा, पण तुम्ही गाडी थांबू नका. गाडी अशीच अंधारात रस्त्यावर उभी असल्यामुळे मागचे प्रवासी ओरडत होते, अहो ड्रायव्हर मध्येच का गाडी थांबवली, लवकर पुढे घ्या. शेवटी दिनकर त्या बाजूला बसलेल्या व्यक्तीवर रागावला. हे बघ, तू शांतपणे तुझ्या सीटवर बस आणि आता मला एकही शब्द या रस्त्याबद्दल सांगू नकोस. हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. जर तू मला या रस्त्यात भूत दिसतात वगैरे असं सांगितलं नसतं तर मला काहीच असे भास झाले नसते. माझ्या मनात तेच विचार घुमत होते आणि त्यामुळेच मला असं वाटलं की बस मागे कोणीतरी धावत आहे. असं म्हणून दिनकरने परत एसटी बस चालू केली आणि पुढे घेतली. आता पुन्हा एकदा सगळं शांत झालं. अंधाऱ्या रस्त्यातून बस रस्ता काढत पुढे धावत होती. दिनकरच्या मनात मात्र विचार चालू होते की त्याने जे पाहिले ते खरे होते का तर. आणि तो अधूनमधून मिररमध्ये पाहत होता, पण आता मात्र त्याला तिथे काहीच दिसत नव्हतं. तेव्हा तो समजून गेला की आपल्याला खरंच भास झाला होता. किमान 1 तासाच्या प्रवासानंतर
त्याची बस दर्यापूर डेपोत पोहोचली. रात्रीचे 11 वाजले होते. त्याच्या गाडी व्यतिरिक्त दर्यापूर डेपोत कोणत्याच गाड्या दिसत नव्हत्या. आकाशात विजा चमकत होत्या. थंड हवाही सुटली होती. गाडीमधले प्रवासी हळूहळू गाडीच्या खाली उतरून डेपोच्या बाहेर जात होते. आणि आता त्या पूर्ण डेपोत फक्त दिनकरच एकटा दिसत होता. तो चालत डेपोच्या नोंदणी कक्षात आला तेव्हा तिथे काही लोक दिसत होते. दिनकरने गाडीची नोंदणी केली आणि तो परत त्याच्या बसकडे आला. आता पूर्ण रात्र त्याला बसमध्ये काढावी लागणार होती, कारण सकाळी परत हीच बस घेऊन तो अमरावतीला निघणार होता. तो त्याच्या बसमध्ये आला आणि मागच्या सीटवर अंग टाकण्यासाठी तिथे बसला. पण तो झोपणार त्याचवेळी त्याचा मोबाईल वाजला. च्या मायला, आता कोणाला आठवण आली आहे माझी. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि फोन त्याच्या बायकोचा होता. त्याने पटकन फोन उचलला आणि म्हणाला, "हा बोल ग." त्यावर त्याची बायको तिकडून म्हणाली, "अहो तुम्ही कुठे आहात? घरी या लवकर. बाबांची तब्येत बिघडली आहे. आम्ही त्यांना दवाखान्यात भरती करत आहोत. तुम्ही शक्य तितक्या लवकर घरी या." आता मात्र दिनकर काळजीत पडला. त्याचे वडील आधीच आजारी होते, त्यामुळे आता त्याला काहीही करून परत अमरावतीला जाणे गरजेचे होते. त्याने वेळ पाहिली तर 11:30 वाजत आले होते. तशीही त्याची ट्रिप सकाळची होती, पण आता त्याचे घरी जाणे फार महत्त्वाचे होते. म्हणून त्याने त्याच्या साहेबांना फोन लावला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर त्याचे साहेब म्हणाले, "काही काळजी करू नकोस दिनकर. तू बस घेऊन परत जा अमरावतीला. मी सकाळच्यासाठी दुसरी गाडी लावतो." साहेबांनी त्याला सुट्टी दिल्यावर त्याने परत गाडी वळवली आणि अमरावतीकडे घेतली. आता रस्ता फारच सुनसान झाला होता. एकही वाहन रस्त्यावर दिसत नव्हतं. फक्त रातकिड्यांचे किरकिर आवाज त्याच्या कानावर पडत होते. रस्ता सुनसान होता. हातात स्टेअरिंग होतं आणि दिनकर झोपेवर मात करत गाडी चालवत होता. आभाळ कधी विजांनी चमकत होतं तर कधी पूर्ण काळोख असायचा. गाडीचा हेडलाईटच फक्त पुढच्या रस्त्याला उजळवायचा. रात्रीचे 12 वाजून गेले होते. दर्यापूर सोडून अर्धा तास झाला असेल. तेवढ्या दिनकरला जाणवू लागलं की त्याला त्याच्या मागे कोणी बसलेलं असल्याचं जाणवत होतं. पण जेव्हा जेव्हा तो मागे पाहत असे तेव्हा त्याला कोणीच दिसत नसे. आता 1 तास उलटून गेला आणि त्याला गाडी चालवत असताना रस्त्यावर कोणीतरी झोपल्या स्थितीत दिसलं. कोणीतरी बाईच दिसत होती, कारण तिने घातलेली लाल साडी स्पष्ट त्याला दिसत होती. पण नेमके तिला काय झाले हे मात्र संदीपला समजत नव्हतं. त्याने गाडी तिच्या काही दूर अंतरावरच थांबवली आणि तो जोराने हॉर्न वाजवत होता. पण ती बाई मात्र थोडीही हलत नव्हती आणि ती रस्त्याच्या मधोमध झोपली असल्यामुळे तिच्या बाजूनेही गाडी घेऊन जाता येत नव्हतं. काय कटकट म्हणायची. आधीच माझ्या मागे किती टेन्शन आणि आता हे पुन्हा कोणते संकट म्हणायचे. दिनकर रागाने एसटी बसच्या खाली उतरला. पण जसे त्याने त्या बाईकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दिसलं की ती बाई आता उठून बसली आहे आणि त्याच्याकडेच पाहत आहे. तिचे केस मोकळे सोडले होते आणि ती हसत दिनकरकडे पाहत होती. आता या प्रकारामुळे त्याच्या अंगावर भीतीने शहारे आले. तो तिला तेथूनच म्हणाला, "ओ बाई, असं रस्त्यावर का बसलात? बाजूला व्हा, मी गाडी कुठून नेणार?" पण ती बाई काहीच म्हणाली नाही आणि पटकन उठून बसली. आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिनकरला ती स्पष्ट दिसत होती आणि तिचे ते भयानक रूप पाहून त्याच्या अंगाला घाम फुटला होता. कारण तिचा चेहरा तर समोरच्या दिशेने होता, पण पाय मात्र मागच्या दिशेने होते. तो आता समजून चुकला होता की समोर कोणी बाई नाही, तिच्या रूपात कोणीतरी भूत प्रेत आहे. तो घाबरत गाडीत चढला आणि त्याच्या सीटवर बसला. पण जेव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा ती बाई रस्त्यावर नव्हती. आता मात्र तो फारच गोंधळात पडला. अरे, आता तर मी त्या बाईला रस्त्यावर पाहिलं होतं. त्याने गाडीची चाबी फिरवली आणि गाडी चालू करत पुढे घेतली. तो घामाने ओलाचिंब झाला होता. भीती अजूनही त्याच्या मनात होती. गाडी चालवता चालवता सहज त्याचं लक्ष फ्रंट मिररमध्ये गेलं. तेव्हा हसऱ्या चेहऱ्याची तीच लाल साडीतील बाई त्याच्याकडे पाहत होती. त्याला वाटलं की आता आपल्याला हार्ट अटॅकच येईल. त्याचा भीतीने श्वास फुलला.
आणि भीतीमुळे त्याला हेही समजलं नाही की त्याची गाडी समोरच्या झाडाला धडकणार आहे. एक जोराचा झटका त्याला बसला आणि तो बेशुद्ध झाला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो एका बेडवर झोपून होता. डोक्याला पायाला बराच मार लागला होता, पण सुदैवाने तो वाचला होता. त्याची बायको त्याच्याच शेजारी बसली होती. बाबा कसे आहेत? त्याने शुद्धीत येताच तिला विचारलं. काळजी करू नका, बाबांची तब्येत आता ठीक आहे. पण तुम्हाला नेमकं काय झालं होतं? अपघात कसा झाला? त्याची बायको त्याला विचारत होती, पण दिनकर तिला सांगणार नव्हता, कारण ती आणखी घाबरली असती. तो तसाच त्याच्या बेडवर पडून झालेल्या घटना आठवू लागला. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.